दरवाजा कधी लावायची? दरवाजा कशाला? त्याला नाही लावायचा दरवाजा. त्याला नाही लावायची गरज दरवाजाला. नाही. काय करायचं आपल्याला त्याला? दरवाजा कशाला लावायचा? बाहेर आहे ना आपल्याला. काय हे दरवाजा आहे ना पत्र्याचा. आत पण करू करायचा. लवकर आवाज मार म्हणा. चल टाइम झाला शाळेचा. मी कुठं चलू? माग होय माग नको जाऊ. आवाज दे. येते येते. आली 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 येते. थांब आता. नको आवाज मारू. आनंदीला बी वाटतंय मला पण यावा. आता पाऊस थोडासा येतो. झिम 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 झिम. ओलं होतंय. सीट पण ओलं झालंय. पुसावं लागल. चला तर आता चालू विराजला सोडायला. बसीन तिथं. तर विराजचं उराकलंय ना. आज विराज बद्दल थोडीशी तुम्हाला माहिती मी सांगतो. आज विराज लय येड्यावून करायला लागलाय आता. सर्वांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग, नमस्ते. आणि मी सचिन मुटकुळे. आज असलं भारी वातावरण झालंय बाहेर आणि पाऊस पण येतोय. तुम्हाला असं भारी भारी वातावरण आज मी दाखवणार आहे ना. चला आता बाहेर गेलं तुम्हाला दाखवतो. पाऊस तर असा चालू आहे आणि पाऊस आहे असा बऱ्यापैकी. नुसता पाऊस असं नाही का ओलं झालंय असा मस्तपैकी. पाणी वाहत नाही पण सगळीकडे असं गाळ झालाय. आभाळ नाही का म्हणजे जास्त आलंय आणि ओलं व्हायसारखा सारखा पाऊस चालू आहे. तर म्हणलं सकाळी सकाळी चला तुम्हाला दाखवावं काहीतरी. तर आज पाणी तापत आहे. पाणी पण लवकर तापत नाही. असं पाऊस गार वातावरण असल्यावर आंघोळ करायची. सकाळच्या 8 वाजल्यात. विराजला बी शाळेत लावले आत्ताच. आणि चिडचिडीचं एकदम नाही का निवांत सध्याला आंघोळ करून घेतो म्हणलं. आनंदी बसली तिकडं. आजचा पाऊस बघून तर असं आठवण आली. आनंदी जन्मलेले आता 14 महिने झालं. म्हणजे एक वर्षाच्या आसपास जर मागं आपण आपले व्हिडिओ जर बघितले तर पाऊस असाच चालू होता. आणि विराज म्हणायचा मला दवाखान्यात यायचं आणि मला तर दवाखान्यात जावं लागायचं. इथून म्हणजे दीपालीची डिलिव्हरी झाली ती जामखेडला. तर इथून आम्हाला जावं लागायचं मला. आणि पाऊस तर चालू होता. बऱ्याच वेळेस असं झालं की विराजला न्यायचं म्हणलं ना तर गुणी घ्यावं लागायची. आणि गुणी अशी घालायची त्याला आणि एक असं छिद्र पाडायचं. तोंडाला छिद्र पाडायचं आणि मग त्याला न्यायचं. असा इतका पाऊस होता की उघडतच नसायचा. आणि गाडी मोटरसायकली मला जावं लागायचं दवाखान्यात इकडं तिकडं नाही का. त्याच्यामुळं आणि आनंदी तर त्या टायमाला पोटातच म्हणजे जन्मलीच होती. आणि विराजची मात्र भरपूर हाल झाली. विराज इथं राहायचा. कधी मागं लागायचा माझी बी लय हाल होती. तर हे पाऊस बघितल्या त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर कुणाला वाटलं ना मागचे व्हिडिओ बी कधी बघायचे तर बरोबर आपल्याला व्हिडिओ बघता बघता 1 वर्ष म्हणजे कसं 8 मंथ 9 मंथ 12 मंथ किंवा 1 वर्ष मग डायरेक्ट. तर 1 वर्षाच्या आसपास गेलं ना मागचे थोडे व्हिडिओ आहेत. चला आंघोळ तर करायची आता मला. पाऊस चालू आहे. आंघोळ करून घेतो सकाळी सकाळी. आणि विराला लावलंय वाटत त्याच्यामुळं काही नाही. आता मला आंघोळ करायची आणि ड्युटीला जायचं. चला आता आंघोळ बी झाली सकाळी सकाळी. आणि बघता बघता 9 वाजत आल्यात. आणि 9 वाजल्यावर वाटत नाही कारण सूर्य नाही उगला. आभाळ चालू आहे. थोडं थोडं पाऊस पण चालू आहे. त्याच्यामुळं काय वाटाना. तर थांबा 1 मिनिट दाखवतो आनंदीचं एकदा काय चाललंय. सकाळी सकाळी काय केलं झाडून काढलं ना मग शेळ्या आनंदी ना शेळ्याला खाऊन द्यायना. तर आत्ताच मी झाडून काढलंय आणि कार्डाला खायला थोडं मांडलंय. आणि आनंदीचं काय आनंदी काय बघ ती. बसा बसा खेळा तिथंच खेळा. आनंदीची लुडबुड चालूच असते अशी. काय करते ग तू? बादल्या मांडल्यात. बरं घे आवरत. दुकानाला गिरायक येतोय. दुकानाला गिरायक बी येतं. आवरा पटापटा. आणि आनंदी काम आवृत्ती का काम वाढती काय माहिती. माती घेती माती टाकी ती तिचं माती तो का माती घेईन आणि खेच्यात टाकीन पिशवीत भरीत. चला सकाळी सकाळी करडं पाजायचे. तर सोडलेत पितेत करडं बी. सकाळी सकाळी आहे ना असं थोडं थोडं काम चालूच असतंय नाही का. असं मस्त सुंदर असं वातावरण झालंय. काय घेते बाई आमच्या आनंदी तर एवढी कामाची आहे ना बघा. गाम्यालाच उच्चारलंय बाबा. आता काय करावा. अर 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 डोक्यावरती ते काय माती आनंदी का कचरा बरी ती. लय कामाची लय.
लय कामाची लय. अहो बघा निशी माती टाकली तर करड बी लगेच आनंदीकडे पळत येत. दीपालीचं चाललंय जेवण. दीपाली जेवण चालू आहे पावसाचं. सकाळचं 10 वाजल्यात. पावसाने आज टाइम काय कळला नाही. उघडून नाही एवढं आपलं खाऊन घ्यायचं. मस्त काळ्या मसाला शेंगा आहेत आज शेवग्याच्या. काकडी 3 घेऊन काळ्या मसाल्याचं. तर मस्त पावसात पापड असा भाजून दिलाय मला दीपालीने खायला. आणि बाहेरचं वातावरण बघा पावसाचं. पाऊस चालू आहे थोडा 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 म्हणजे मोठा नाही पण आकाशात बघा ढग वगैरे आणि एकदम थंडगार वातावरण झालंय. बोला. आता मी पण निघलोय आष्टीला. तर बघू आता पावसाचं निघायचंय. थोडा ओला होतोय का काय. चला तर निघलोय आष्टीला आता सध्याला. आणि थोडंसं हेल्मेट घालून थोडेसे कपडे घालून चाललोय ओलं नाही व्हावं म्हणून. पाऊस तर काय बराच वेळ झाला उघड्या ना. 10 वाजल्या सकाळच्या. वाट बघितली. चला निघलोय आता ड्युटीला मस्तपैकी डब्बा घेऊन. तर चला पटापटा म्हणलं असंच पावसा पाण्याचा एकदा निघावा. छत्र्या घेऊनच बाहेर निघावं लागतं असं. चला आलोय सिद्धवाडीत. आमचा जोडीदार भेटला आणि आलाय सिद्धवाडीत जोडीदार हापशाव पाण्याला. काय झालं लाईट नाही का काय. तुम्हाला पाणीच नाही होय. आणि किती किती लांब आहे तुमचं घरी इथून. 2 किलोमीटर. अरे काय तुमचे गाव आणि काय तुमच्या गावचे सरपंच राव तुमच्या वस्तीला पाणी नाही. पाणी आता नाही पाऊस असं बारीक बारीक. काय पाऊस होय पाऊस येतोय तरी पाणी नाही का. अवघड आहे. हाला ते राव खरंच 2 किलोमीटर लांब आहे. अवघड परिस्थिती आहे बा. 2 केड घेऊन आला का पाणी. ए बरं जाऊ का लय पाऊस येतोय. तर सांगा सरपंचाला काहीतरी गावाला पाणी पिण्याची सोय करा म्हणावा. पाऊस काळात पाणी नाही. पाऊस बी आहे नाही. अवघड आहे. इथून पार लांबून जायचं तिकडे दिसत नाही इतक्या लांब. म्हणजे एक जी वस्ती आहे ना पार तिकडे जायचं. इकडे वस्ती आहे तिकडे जायचं. म्हणजे किती लांबून यावं लागत. रोड आहे म्हणून बरं आहे. आता चिखल असता तर वाट लागली असती. तर जाऊ का. हा गार ओला झाला. कपडे घालायचे ना पावसाची. नाही तर ती बी आम्ही घेऊन देऊ काय मग. बरं यावा का. चला मी जातो आता. यांचं चालू आहे काम पावसात भिजायचं दिसतंय आज त्यांना. अवघड आहे. अवघड परिस्थिती. परपंच वाईट आहे का. चला जोडीदार भेटले थोडं बोलून चाललो पुढं.